कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू द चॅनल. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. मी खूप एक्सायटेड आहे हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी बिकॉज इट्स रिलेटेड टू अ मदरहूड. की मी माझ्या बाळासाठी कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरते जे की सेफ आहे. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या बाळासाठी ती काय असे चांगल्या गोष्टी वापरेल की ज्याच्याने त्याला त्रास होणार नाही, त्याच्यामध्ये पॅराबिन्स नाहीत, सल्फेट्स नाहीत. तो जे प्रॉडक्ट्स जे मला चांगले वाटले मी माझ्या बाळासाठी वापरले ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो थोडीशीही वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो फर्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते आपण आंघोळीपासून सुरुवात करूया. सो बाथसाठी मी असं स्पेशली काही त्याला शॉवर जेल वगैरे वापरत नाही. मी जे आहे ते एक सोप वापरते जे की सीटाफिलचं आहे. इट्स अ सीटाफिल बेबी सोप जे की माइल्ड आहे. याच्यामध्ये जे आहे की शिया बटर आणि अवाकाडो ऑइल आहे जे की बेबीच्या स्किनला सॉफ्ट ठेवतं, अजिबात इरिटेटिंग होत नाही. आता लक्ष जो आहे तो 7 महिन्याचा होत आहे आणि मी आधीपासून फर्स्ट डे जेव्हापासून तो बॉर्न झाला तेव्हापासून मी हे सोप त्याच्यासाठी यूज करते आहे आणि आत्तापर्यंत तरी काही कंप्लेंट्स मला दिसल्या नाहीत. सो आय यूज दिस सीटाफिलचा बाथ. नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे ते आहे बॉडी लोशन. आंघोळीतून लगेच बाहेर आल्यानंतर बॉडी लोशन हे लावलं पाहिजे, त्याच्याने स्किन ड्राय होत नाही आणि जशी वेट स्किन असते त्यावर जर लोशन लावलं तर ते लॉक होतं स्किनमध्ये. सो मी जे आहे ते सीटाफिलचं बेबी लोशन यूज करते. हे खूप डेलिकेट आहे आणि खूप असं पातळ आहे. याची कन्सिस्टन्सी आता खूप चांगल्या पद्धतीनं ब्लेंड होऊन जातं बॉडीमध्ये आणि याची स्मेल पण खूप छान आहे, अजिबात हार्श नाही आहे, खूप माइल्ड आहे. याच्यामध्ये पण जे आहे ते शिया बटर, विटॅमिन ई आणि प्रो विटॅमिन B5 वगैरे सगळं आहे. सो गुड कंटेंट आणि पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, नॉन इरिटेटिंग आहे, विशेष म्हणजे टिअर फ्री आहे आणि सोप आणि बॉडीसाठी पण तुम्ही यूज करू शकता. बट माझ्याकडे हे जे आहे मी हे स्टार्टिंगला सीटाफिलचं बेबी विथ ऑर्गॅनिक कॅन्डुला हे आहे. मी हे त्याच्या फर्स्ट 3 मंथ्स त्याच्या स्किनसाठी वापरलं. बट आता मी हे फेससाठी आणि हे बॉडीसाठी असं कॉम्बिनेशन करून बॉडी लोशन जे आहे ते सीटाफिलचं यूज करते. आणि अजून एक आहे ॲव्हेन्यूचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते पण बेबीसाठी खूप छान आहेत, पण ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह साईडकडे आहेत. सो जे अफोर्ड करू शकतात ऑफकोर्स त्यांनी वापरलं तर हरकत नाही, पण जे नाही अफोर्ड करू शकत त्यांच्यासाठी पण मार्केटमध्ये असे खूप छान छान बेबी प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यापैकी हे जे मी काही यूज केलेले मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो सोप झाला, बॉडी लोशन झालं. नेक्स्ट इज जेव्हा बॉडी लोशन लावून झाल्यानंतर जेव्हा त्याची झोपण्याची वेळ असते तेव्हा मी त्यातलं एन स्वेटचं ही पावडर आहे, सॉरी त्याचं कॅप जरा हरवलं आहे. एन स्वेटची ही अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल जी पावडर आहे ही त्याच्या पेडॅट्रिशियनने रिकमेंड केलेली होती. जेव्हा बाळ काही खातं पितं वगैरे त्याच्या नेकच्या तिथे जे सगळं रेसिड्यू जमा होतो किंवा बऱ्याच वेळा ते तिथे राहून जातं, त्याने त्याला हवा लागत नाही, त्याच्यामुळे तिथे ना रॅशेस किंवा काहीतरी जखम होण्याचे जे चान्सेस असतात ते ही पावडर जर तुम्ही त्यांच्या नेकच्या तिथे अंडरआर्म्समध्ये थाईजमध्ये जर अंघोळ झाल्यानंतर लावली तर अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल अशी ही पावडर आहे आणि दिस इज अ व्हेरी गुड पावडर. मी बऱ्याच वेळा त्याला ही पावडर जी आहे ती वापरलेली आहे. नेक्स्ट जी आहे ती आहे सेबामेडची ही पावडर जी की मी त्याच्या फेससाठी आणि अदर दॅन बॉडीसाठी जी आहे ती यूज करते. किंवा बाहेर जायचं आहे कधी तर ओकेजनलीच मी ही पावडर त्याच्या फेसला यूज करते. दिस इज अ व्हेरी गुड पावडर. याची प्राईस जी आहे ती थोडी एक्सपेन्सिव्ह साईडवरती आहे. 420 काहीतरी याची MRP आहे, पण जर तुम्ही ॲमेझॉनवरून घेतली तर अजून काहीतरी स्वस्तात पडते. मी ॲमेझॉनवरूनच परचेस केलेले आहे. सो ही पावडरमध्ये पण ऑलिव्ह ऑइल आहे, डेलिकेट आहे ही पावडर पण. एक्स्ट्रा सॉफ्ट फॉर्म्युला आहे ह्या पावडरचा पण आणि अजिबात याने पण रॅशेस किंवा ॲलर्जी तरी झालेली नाही आहे. सो अगेन दिस इज अ व्हेरी गुड प्रॉडक्ट ऑफ अ सेबामेड. सो मी ही सेबामेडची ही पावडर यूज करते. नेक्स्ट आहे ही डायपर रॅश क्रीम जी की नेक्स्ट आहे ही डायपर रॅश क्रीम इझी नॅपीची ही आहे. जर तुम्ही डायपर वगैरे घालत असाल आणि त्यांनी जर काहीतरी इरिटेशन झालं किंवा स्किन रेड झाली तर लगेच मी ही डायपर रॅश क्रीम इथे यूज करते आणि ही फर्स्ट डेपासून मी लक्षसाठी यूज करते आहे. सो अगेन दिस इज अ व्हेरी गुड प्रॉडक्ट आणि मला लगेच रिझल्ट दिसतात. रेड वगैरे काय दिसलं की मी लगेच त्याच्यावरती ही क्रीम जी आहे ती अप्लाय करते आणि त्यांनी ओव्हरनाईट जे आहे त्याचा रेडनेस स्किनचा हा निघून जातो. सो डायपर रॅशसाठी जी आहे ती इझी नॅपी ही क्रीम मी त्याला यूज करते. नेक्स्ट आहे वेट वाईप्स जे आहेत ते मी मिनीचे सध्या यूज करते आहे. बट मी मदर स्पर्शचे पण वेट वाईप्स यूज केलेले आहेत आणि इन कम्पॅरिझन टू मी मला मदर स्पर्शचे जे
आहेत वेट वाईप्स, ते खूप छान वाटले. ते कॉटन सॉफ्ट आहेत आणि अजिबात असं वाटत नाही की आपण वेट वाईप यूज करतो, असं वाटतं आपण कॉटन रुमाल यूज करतो आहे. बट मी जे आहे ते हे थोडेसे अफोर्डेबल साईडला वाटले, तर मी मिमीचे सध्या यूज करते आहे वेट वाईप्स. अगेन दिस इज अ व्हेरी गुड प्रॉडक्ट, पण इन कंपॅरिझन टू मदर स्पर्श मला ते जरा बेटर वाटले. पण सध्या जे आहे ते मी मिमीचे वेट वाईप्स त्याच्यासाठी यूज करते. नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे ते मदर स्पर्शचं टमी रोल ऑन आहे. याच्यामध्ये जे आहे ते हिंग आणि सोप ऑइल आहे. त्याची जी बेली आहे त्याच्या आजूबाजूला आपण हे रोल ऑन लावलं, जर कोलिक वगैरे इंडायजेशन बेबीला झाले असेल, थोडंसं चिडचिड करतात बेबी, तर मग मी हे एक रिलीफ म्हणून त्याच्या टमीच्या आजूबाजूला हे रोल ऑन लावते. मला नेहमी असं वाटतं की डायरेक्टली मेडिसिन देण्यापेक्षा जे आहे हे रोल ऑन कोलिकमध्ये थोडंसं रिलीफ जे आहे ते बेबीला देतं. सो अगेन दिस इज अ रिअली गुड प्रॉडक्ट, मदर स्पर्शचं आहे. अगेन प्रत्येक प्रॉडक्टची जी प्राईस आहे ती मी इथे मेन्शन करेल डिस्प्लेवरती, आणि जर तुम्हाला लिंक हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स पण अवेलेबल करून देईल. सो ते तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर बघू शकता. अगेन नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे ते हे मदर स्पर्शचं बॉटल क्लिन्झर आहे. इवन जर तुम्ही बॉटल्स यूज करत नसाल तर तुम्ही याच्याने त्याचे टॉईज वगैरे पण वॉश करू शकता. मी बॉटल्स फीडिंगवरती आहे, सो बॉटल्स यांनी वॉश करते. परत त्याचे काही टॉईज वगैरे जे असतील ते पण यांनी वॉश करते. हे जे आहे प्लांट बेस्ड लिक्विड आहे. याच्यामध्ये ग्रीन ॲपल आणि बेझल आहे. खूप सेफ आहे बेबीसाठी. मी आधी विचार केलेला की कशाने वॉश करायचे त्याचे बॉटल्स आणि युटेन्सिल्स. विम जे आपलं असतं ते किंवा अदर सोप्स आपले युटेन्सिल्स वॉश करण्याचे थोडे हार्श वाटतात. त्या कंपॅरिझनमध्ये मला हे थोडंसं माइल्ड वाटलं. सेफ आहे, प्लांट बेस्ड आहे, ग्रीन ॲपल आणि बेझलचा फॉर्म्युला याचा आहे. सो अगेन मदर स्पर्शचं बॉटल क्लेन्झर मी डे 1 पासून त्याच्यासाठी यूज करते. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते ऑफकोर्स विक्स व्हॅपोरब, जे की प्रत्येक आईकडे असेलच. काहीतरी आपल्याला जर वाटलं की कोल्ड झालेला आहे, कफ झालेला आहे, सो हे बेबी विक्स जे आहे ते नेहमी त्याच्या चेस्टमध्ये, हेडला, फोरहेडला किंवा नोजला लावायला मी विक्स प्रेफर करते. आणि जर तुम्हाला विक्स लावायचं नसेल तर तुम्ही ओवा भाजून एका कॉटन रुमालमध्ये त्याची जी वाफ असते ती पण बेबीला देऊ शकता. त्याच्याने पण बऱ्यापैकी कॉफ आणि कोल्ड जो आहे त्याच्यापासून रिलीफ मिळतो. सो हे होते काही प्रॉडक्ट्स जे मी माझ्या बेबीसाठी यूज करते. तुम्ही तुमच्या बाळासाठी काय प्रॉडक्ट्स यूज करता, यातलं काही यूज करता का, नक्कीच मला कमेंटमध्ये लिहून तुम्ही पाठवा. वाचायला मला फार आनंद होईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील जे की इन्फॉर्मेटिव्ह असतील. मी काय माझ्या डेली लाईफमध्ये करते. सो आपल्या व्हिडिओला जरूर शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय यार, सबस्क्राईब करत नाही आहे, सो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला अजून खूप व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळतं. सो आय होप की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर विदाऊट सबस्क्राईब केल्याशिवाय जाणार नाहीत. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन व्हिडिओज मी हर वीकमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.